नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आला आहे. आज 6 सप्टेंबर रोजी अर्ज जर तुम्ही करत असाल तर अर्ज कोणाचाही भरला जाणार नाही. तुम्हाला एक एरर दाखवला जाईल फॉर्म भरताना. तो एरर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तो म्हणजे आता तुम्ही अर्ज करू शकत नाही. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर शेजारी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे. लक्षात ठेवा, अशा प्रकारचा भरपूर जणांना एरर येतोय. आता नक्की मोठा बदल काय झालेला आहे ते समजून घ्या. आता भरपूर ठिकाणी फ्रॉड होत आहे. नवनवीन केस उघडीत येत आहेत आणि त्यामुळे सरकारने आता नवीन निर्णय घेतला आहे. आज 6 सप्टेंबर रोजी एक नवीन जी-आर निर्गमित करण्यात आला आहे आणि या जी-आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्हाला अर्ज आता इथून पुढे करता येणार नाही आणि तुम्हाला आता फक्त एकाच ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागेल. ते ठिकाण म्हणजे अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविकाकडेच आता तुम्हाला इथून पुढे अर्ज द्यावे लागतील. तो जी-आर नक्की काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता, दिनांक 6 सप्टेंबर 2024चा जी-आर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा जी-आर आहे. तर आपण खाली पाहूयात आपल्याला प्रस्तावना काय दिली आहे. ते प्रस्तावना दिलेली आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय पाहू शकता इथं. दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर आपल्याला खाली शासन निर्णय दिला आहे. तर शासन निर्णयामध्ये आपल्याला काय दिलं आहे ते आपण पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भातील दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक. तर इथे तुम्ही पाहू शकता जे काय प्राधिकृत होते त्यांची इथे आपल्याला लिस्ट दिलेली आहे. आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता इथं ज्यांना पहिलं अर्ज जे काही स्वीकारण्याची परवानगी दिली होती ती आता यांना फक्त इथं एवढ्यांना रद्द केलेली आहे. जे बाकीचे आहेत ते तिथं तुम्ही पाहू शकता. आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना काय दिलेले आहे, यांना अपरवानगी. म्हणजे आता यांना इथून पुढे अर्जाचा ह्यांचा काही संबंध नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला आता अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडेच तुम्हाला अर्ज द्यावा लागेल, तेव्हाच तुमचा अर्ज हा पुढे जाणार आहे. तर तुम्ही इथे खाली पाहू शकता आपल्याला काय दिले आहे. तर सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता तुमचा जो अर्ज आहे तो अंगणवाडी सेविकेकडे दिला तरच तुमचा अर्ज हा पात्र ठरणार आहे, नाहीतर तुमचा अर्ज अपात्र ठरणार आहे. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.